लाडकी बहीण योजनेच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येणार आहेत आणि 2 महिन्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे। लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ जो आहे तो मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं देखील नमूद करण्यात आलंय। किंवा 14 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्मदाखल्यांपैकी कोणतंही एक प्रमाणपत्र द्या असं सरकारकडून सांगण्यात आलंय। तर लाडकी बहीण योजनेसाठी 5 एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे। तर लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षांऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना देखील यासाठी अर्ज जो आहे तो करता येणार आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील पुरुषांसोबत विवाह केला असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे। 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळं केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून जी आहे ती सूट देण्यात येईल। सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ घेता येणार आहे।